नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अथर्व विचारेला घेऊन अर्जुन रूममध्ये आलेला आहे आणि अर्जुन हा अथर्व विचारेसोबत बोलत आहे. त्याचबरोबर अथर्व विचारेला त्याचे जे सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट तो देत आहे आणि मग अथर्व विचारे तो आय कार्ड चेक करतो. त्याचबरोबर त्याचे बाकीचे डॉक्युमेंट्स असतात, म्हणजे अगदी शाळेचे रिझल्ट वगैरे हे सगळे डॉक्युमेंट्स पण तिथं असतात. ते सगळे डॉक्युमेंट अथर्व विचारे चेक करत असतो. तेव्हा सायली आणि अर्जुन दोघंही त्याच्याकडे पाहत असतात आणि सायली आणि अर्जुन दोघांनाही धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे. कारण अथर्व विचारे तर इथं आहे, परंतु या सर्व गोष्टी ज्या असतात ते बघून अथर्व विचारे त्याचबरोबर सायली या सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि अथर्व विचारे सांगत असतो की हे डॉक्युमेंट माझे आहेत, पण काही डॉक्युमेंट्स यातले जे आहेत ते मला माझे वाटत नाही आहेत, असं अथर्व विचारे इकडे अर्जुनला सांगत असतो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हो, माहिती आहे मला ते काय प्रॉब्लेम झालेला आहे, असं तो सांगत असतो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा अथर्व विचारे सर्व ह्या गोष्टी बोलत असतो तेव्हा सायली आणि अर्जुन दोघंही पाहत असतात, कारण त्यांनाही माहिती असतं की ह्या सर्व गोष्टी काय झालेल्या आहेत, कशा पद्धतीनं घडलेल्या आहेत हे सायली आणि अर्जुन या दोघांच्याही लक्षात आलेलं असतं. आणि मग अथर्व विचारे सांगत असतो, पण याच्यावरती जो ॲड्रेस आहे तो माझा ॲड्रेस नाही आहे हे तो स्वतःहून सांगत असतो. त्याचबरोबर सायली आणि अर्जुन अथर्व विचारेला म्हणतात की हो, आम्हाला माहिती आहे तो ॲड्रेस तुमचा नसणारच आहे, कारण तो दुसरा कोणाचा तरी ॲड्रेस वापरला गेलेला आहे, हे सायली आणि अर्जुन दोघंही सांगत असतात. त्यासोबतच इकडे अथर्व विचारे म्हणत असतो, पण तेव्हा सायली आणि अर्जुन सगळी घटना त्याला सांगतात की नक्की काय झालेलं आहे, त्याचे डॉक्युमेंट्स कशासाठी वापरले गेलेले आहेत, या सर्व गोष्टी अथर्व विचारेला सांगितल्या जात असतात. त्यासोबतच इकडे अर्जुन चैतन्याला फोन करतो आणि चैतन्याला सांगू लागतो की चैतन्य, तू आत्ताच्या आत्ता कुठे असशील तिथने लवकर घरी आहे. चैतन्य म्हणतो की हो, मी निघालोच आहे, मी पोहोचतच आहे. अर्जुनने चैतन्याला बोलावून घेतलेला आहे आणि चैतन्याला आता पुढची जबाबदारी अर्जुन देत आहे, कारण आता अथर्व विचारेची जबाबदारी ही चैतन्यावर असणार आहे असं अर्जुनने ठरवलेलं असतं. तेव्हा अथर्व विचारेला भीती वाटत असते. तो म्हणत असतो, म्हणजे माझ्या जीवाला धोका तर नाही आहे ना, म्हणजे बाकी काय प्रॉब्लेम नाही आहे ना, हे सगळं तो विचारत असतो. आणि तेव्हा अर्जुन सायली म्हणत असतात की नाही, कसं आहे, ती माणसं कोणत्याही थराला जाऊ शकतात, पण काळजी करायची काहीच गरज नाही हेही तो सांगत असतो. त्याचबरोबर इकडे अर्जुन म्हणत असतो की तुम्ही अजिबात काळजी करू नका, परंतु इकडे महिपत आणि साक्षी यांची मात्र वाट लागलेली असते, कारण जोशी वकील जो आहे तो फोन उचलायला तयार नसतो. जोशी वकील अजिबात ऐकायला तयार नसतो, कारण जोशी वकील कुठे गेलेला आहे, मी कधीपासून त्याला कॉल करतो असं महिपत बोलत असतो, पण जोशी वकील मात्र फोन उचलायलाच तयार नाही. जोशी वकिलाचं असं म्हणणं आहे की त्याला आता अर्जुनने सांगितलेलं असतं की ज्या सर्व गोष्टी घडत आहेत त्या खूपच विचित्र पद्धतीनं झालेल्या आहेत, त्यामुळं जोशी वकील हा घाबरून आता गायब झालेला आहे. आणि इकडे महिपत साक्षी या सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. इकडे महिपत म्हणत असतो की आता माझं बोट जे आहे ते बंद पडायची वेळ आलेली आहे, पण तरीही जर तो जोशा फोन उचलत नसेल तर काय करायचं ते सांग, असं तो साक्षीला विचारत असतो. साक्षी मग साक्षी तिचे जे माणसं आहेत त्यांना कॉल करते आणि त्यांच्याकडून तिला जाणून घ्यायचं असतं की नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे, असं म्हणत साक्षीने आता कॉल लावलेला असतो. आणि इकडे महिपत साक्षीच्या हातातून फोन काढून घेतो आणि साक्षीला म्हणू लागतो की तुला नाही माहिती हे सगळं काय चाललं आणि इकडे ते, आणि तुला माहीत नाही आहे, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, असं इकडे महिपतचं बोलणं असतं. साक्षी म्हणत असते, पण अण्णा तुम्ही असं का बोलताय. तेव्हा महिपत म्हणत असतो की मला पूर्ण खात्री आहे की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्याचबरोबर म्हणून तर तो जोशा आहे तो गायब झालेला आहे, हे महिपत सांगत असतो. आणि त्यासोबतच साक्षीला आता भीती वाटायला लागलेली असते. साक्षीची भीती रास्त असते, तिनं कारण तेवढं कांडच केलेलं असतं, कारण तिला माहिती आहे की तिने जो गोंधळ घातलेला आहे, तिनं तर एक खून केलेला आहे आणि त्यामुळं ती अडकणार ही कुठंतरी मनात कायमस्वरूपी तिच्या भीती आहे. आणि ती डायरेक्ट त्या माणसाला सांगते की आत्ताच्या आत्ता जोशीच्या ऑफिसवर जा आणि त्याला फक्त एक अण्णांचा निरोप दे की अण्णा चिडलेले आहेत, त्यामुळं तो धावत इकडे येईल, तेवढा निरोप पुरेसा आहे. इकडे अर्जुन सायली बोलत असतात, चैतन्यवरती रूममध्ये आलेला असतो आणि चैतन्य पाहतो आणि अर्जुनला म्हणू लागतो, अर्जुन काय आहे, मला चिमटा काढ, माझा विश्वास बसत नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, चिमटा काढायची काही गरज नाही आहे, विश्वास न बसण्यासारखीच गोष्ट आहे, पण आहे ते अथर्व विचारेच आहेत असं अर्जुन सांगत असतो. चैतन्य म्हणतो काय सांगतोस तू. तेव्हा इकडे अर्जुन सांगतो की हो. मग अथर्व विचारे म्हणू लागतो की काय आहे हे सगळं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की ज्या माणसाने तुमची आयडेंटिटी वापरलेली आहे, त्याचबरोबर
कोर्टामध्ये तुम्हाला मृत असं घोषित केलेलं आहे आणि असे पुरावे कोर्टामध्ये सादर केलेले आहेत. अथर्व विचारेला मात्र धक्का बसलेला असतो. तो म्हणत असतो, काय सांगताय तुम्ही हे सगळं? तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन म्हणत असतो की हो, तो म्हणतो की जर ही माणसं माझी फेक आयडेंटिटी वापरत असतील आणि एवढं सगळं काय करू शकत असतील, एखाद्या माणसाचा खून करून त्याच्या बाबतीत गोंधळ घालू शकत असतील, तर नक्कीच ही माणसं कोणत्याही थराला जाऊ शकतात. उद्या माझ्याही जीवाला धोका आहे असं अथर्व विचारे सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन म्हणत असतो, हो बरोबर आहे तुमचं म्हणणं, परंतु काही गोष्टी अशा आहेत की तुमच्या जीवाचं काही होणार नाही आहे याची खात्री मी देतो तुम्हाला, असं म्हणत अर्जुनने त्याची जबाबदारी घेतलेली असते. आणि इकडे आता अश्विन सगळ्या पाहुण्यांशी आलेल्या बोलत असतो. सगळ्यांना तो तिथे त्यांचा मानपान करत असतो, सगळ्यांशी बोलत असतो. आणि त्याच वेळेस अश्विनचे लाडके पाहुणे तिथे येऊन पोहोचतात. ते म्हणजे प्रिया तिथं आलेली असते, कारण अश्विनने पर्सनली तिला इन्व्हिटेशन दिलेलं असतं आणि तिला बोलावून घेतलेलं असतं. म्हणून प्रिया आणि प्रतिमा तिथं आलेली असते. प्रियाला काही करून सुभेदारांच्या घरी रोज यायचं आहे आणि सायलीच्या आयुष्यात वादळ आणायचं आहे, एवढंच तिचं ध्येय आहे आणि हेच प्रिया करत असते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा प्रिया म्हणत असते की कसं आहे अश्विन, तू मला एवढ्या प्रेमाने बोलवलंस ना. आणि प्रतिमा पूर्णाजीच्या जवळ असते आणि प्रतिमा म्हणते की तुम्ही दोघी आलात, रविराज नाही आले. तेव्हा प्रतिमा सांगते की नाही. पूर्णाजीला म्हणते की नाही आले ते. मग तिकडे प्रिया बोलायला लागते, आमच्या लग्नामध्ये जो गोंधळ झालेला आहे त्यामुळं बाबांना ते विसरणं अवघड जात आहे, कारण त्याच गोष्टी परत परत घडत आहेत, त्यामुळं बाबा नाराज आहेत. आणि ती मुद्दामच लग्नाचा विषय काढते आणि सगळ्यांच्या समोर गोंधळ घातला पाहिजे असं तिला वाटत असतं. म्हणूनच तिची ही सगळी नाटकं चाललेली असतात. आणि त्यासोबतच आता इकडे पूर्णाजीला वाईट वाटतं. पूर्णाजी म्हणते की आजची ही पूजा वायाच गेली, कारण माझी माणसं ही माझ्याजवळ येतच नाही आहेत, नाती तुटायला लागलेली आहेत असं ती बोलत असते. तेव्हा प्रतिमा तिथून उठून आता जाते. प्रियाला फक्त ठिणगी टाकायची होती आणि तिनं तिचं काम केलेलं असतं. तिला काही देणं घेणं नसतं या गोष्टींशी, कारण तिला फक्त एकच करायचं आहे की प्रत्येक वेळेस सायली कशी वाईट आहे हे सगळ्यांच्या समोर आणायचं आहे आणि ती ते काम अगदी चोखपणे पूर्ण करत असते. त्याबद्दल कसलीही शंका बाळगायची गरज नाही. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अश्विन आणि प्रिया दोघंही बोलत असतात आणि त्या दोघांचं बोलणं चाललेलं असतं. त्या दोघांना खूप छान वाटत असतं, सर्व गोष्टी छान पद्धतीने घडत असतात. आणि इकडे अथर्व विचारे मात्र घाबरलेला असतो. त्याला कळत नसतं की नक्की करायचं काय आहे, कारण एवढी मोठी गोष्ट घडलेली आहे आणि या सगळ्याचा परिणाम इतका भयानक होईल असं वाटलंही नव्हतं. आणि इकडे चैतन्य म्हणत असतो, काळजी करू नका. अर्जुन म्हणत असतो की तुम्हाला सेफ ठिकाणी आम्ही घेऊन जाणार आहे. ते सेफ ठिकाण म्हणजे चैतन्याचं घर आहे. माझ्या स्वतःपेक्षाही जास्त विश्वास या चैतन्यावर आहे, त्यामुळे तिथे तुम्हाला काहीही होणार नाही असं अर्जुन सांगत असतो. आणि त्यासोबतच अर्जुनचं असं म्हणणं असतं, काळजी करायची अजिबात गरज नाही, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत हे अर्जुनला तो सांगत असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अथर्व विचारे घाबरलेला असतो आणि अर्जुनला तो म्हणत असतो, पण माझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो ना. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की त्यासाठीच तर तुम्हाला आम्ही चैतन्याच्या घरी ठेवत आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो, माझ्या घरात मीच कोणाला सापडत नाही आहे तर तुम्ही सापडण्याचा प्रश्नच येणार नाही. हा छोटंसं आहे माझं घर, पण तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही याची काळजी मात्र मी आवर्जून घेईल, हे सगळं तो सांगत असतो. त्यासोबतच इकडे अर्जुन चैतन्य बोलत असतात आणि अथर्व विचारेला आता कोर्टामध्ये आपल्याला घेऊन जायचं आहे. सायली म्हणते, पण ते प्रोटेक्शन मिळतं ना, पोलीस प्रोटेक्शन आपण ते देऊ शकतो ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो बरोबर आहे मिसेस सायली, तुमचं पोलीस प्रोटेक्शन मिळतं हे मलाही मान्य आहे, पण जर पोलीस प्रोटेक्शन देण्यासाठी आपण अथर्व आहे हे जर पोलिसांना कळवलं आणि ती बातमी जर लीक झाली तर त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळं आपल्याला आत्ता हे सगळं करता येणार नाही. आणि त्याचबरोबर आपल्याला हे सगळं शांतपणे करावं लागणार आहे. आणि सगळ्यात मोठा विश्वासू माणूस आहे तो चैतन्य त्याला प्रोटेक्शन देईल असं आता अर्जुनने ठरवलेलं आहे. तो घाबरलेला असतो. अथर्व विचारे तेव्हा सायली म्हणत असते, काळजी करू नका, कारण या शहरातल्या सगळ्यात मोठ्या लॉयर तुमच्यासोबत आहे, त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही, तुमच्या जीवाला काही होणार नाही आहे, तुमची जबाबदारी ते घेत आहेत. आता इथे साक्षीने सांगितलेला जो माणूस असतो तो आता जोशीच्या ऑफिसमध्ये पोहोचलेला असतो. जोशीच्या ऑफिसला तिथे लॉक असतं आणि त्याने लगेच इकडे महिपतला कॉल केलेला आहे. महिपतची मात्र वाट लागलेली आहे. महिपत म्हणत आहे की जोशी गायब झालाय, कारण तो तिथं नाही आहे, लॉक करून गेलेला आहे. म्हणजे आता महिपतचा संशय खरा ठरलेला आहे आणि महिपत
ला जी भीती वाटत आहे ती भीती म्हणजेच की हे सगळं जे काही घडत आहे त्याच्यामागं काहीतरी कारण आहे. कारण असं कोणीच जाणार नाही हे महिपतला पण माहिती आहे. आणि या सर्व गोष्टींमुळंच आता इकडे महिपत म्हणत आहे की नक्कीच काहीतरी गोंधळ झालेला आहे. इकडे प्रतिमा आता पूर्णाजीची समजूत घालण्यासाठी पूर्णाजीकडे आलेली असते आणि प्रतिमाच्या डोक्यामध्ये एकच सुरू असतं आणि ते म्हणजे की रविराज यायला हवे होते, रविराज आले नाहीत आणि रविराज आज इथं असायला हवे होते, या कार्यक्रमामध्ये ते असायला हवे होते, एवढंच तिचं चाललेलं असतं. आणि इकडे पूर्णाजीला आता समजूत घालायला आलेली असते ती म्हणजे प्रतिमा. प्रतिमा म्हणत असते, असं काय बोलतेस पूर्णाई तू? अगं असं काही नाही आहे, रविराजचा राग तुला माहीत नाही आहे का? आणि मला सांग, त्यांचा राग लवकरच निवळेल, नको काळजी करूस तू. तेव्हा मात्र इकडे पूर्णाजी म्हणत असते, पण नाती तुटायला लागलेले आहेत. इकडे जावई रुसून बसलेला आहे आणि स्वतःचा पोटचा मुलगा, मोठचा नातू जो आहे तोही अजिबात एक शब्दही बोलत नाही आहे, फक्त घरामध्ये वादच सुरू आहेत. इकडे अर्जुन, सायली त्याचबरोबर सगळेजण बोलत असतात आणि इकडे चैतन्य म्हणत असतो की काळजी करू नको अथर्व, आपण निघूया. अर्जुन म्हणत असतो की काय प्रॉब्लेम आहे, आता सॅटर्डे संडे आलेला आहे त्यामुळं कोर्टात जाता येणार नाही, आपल्याला डायरेक्ट सोमवारी कोर्टामध्ये जाता येणार आहे, त्यामुळं हे 2 दिवस सेफ राहणं गरजेचं आहे, एवढे 2 दिवस तुम्ही अजिबात घरातून बाहेर पडू नका असं सांगितलं जात असतं. कारण सायलीने हात जोडून विनंती केलेली असते की माझ्या वडिलांना निर्दोष सोडवायचं असेल तर हे खूप गरजेचं आहे, तुम्ही आज आमच्यासोबत कोर्टात आम्हाला साथ देणं, आमच्यासोबत कोर्टात येणं किंवा आम्हाला मदत करणं ही गोष्ट खूप गरजेची आहे, नाहीतर ती साक्षी सुटून जाणार आहे. इकडे प्रिया आलेली असते, ही गोष्ट अर्जुनला कोणालाच माहिती नसते आणि अर्जुन मात्र आता निघालेला असतो आणि अथर्व विचारेला घेऊन, कारण अश्विनला त्याने सांगितलेलं असतं की अथर्व विचारेला तुझ्यासोबत घेऊन जा. आणि इकडे प्रिया, कल्पना त्याचबरोबर अश्विन बोलत असतात आणि त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन चैतन्य अथर्वला घेऊन बाहेर येतात. सायलीही त्यांच्यासोबत असते आणि नेमकं आता अर्जुन त्याच्याशी बोलत असतो. अथर्व विचारे म्हणत असतो, पण तो जो कोण महिपत शिकरे आहे ज्याने माझे डॉक्युमेंट्स यूज केलेले आहेत तो माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो ना. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं तेव्हा अथर्वला हे सांगत असतात की हो बरोबर आहे, पण आता तुम्ही चैतन्यसोबत आहात, सेफ आहात, काळजी करायची काहीच गरज नाही. आणि त्यानंतर इकडे प्रियाला कॉल येतो आणि प्रियाला जो कॉल आलेला असतो त्यामुळं सगळा मोठा गोंधळ होतो आणि प्रियाला रेंज मिळत नाही म्हणून ती बाहेर येते. बाहेर येऊन ती फोनवरती बोलते आणि त्यानंतर जेव्हा ती फोनवरती बोलत आहे त्याचबरोबर तिच्या डोक्यामध्ये चक्र सुरू झालेले असतात आणि ती म्हणत असते की हे कोणाशी बोलत आहेत. आणि त्याचवेळी ती आता यायला निघते तेव्हा अर्जुनही तिथं असतो आणि अर्जुन पाहत असतो आणि त्यासोबतच अर्जुनच्या लक्षात येतं की तन्वी यायला लागलेली आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की तन्वी येते. तेव्हा सायली म्हणत असते की आपल्याला सावधगिरी बाळगायला पाहिजे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की ही आयडेंटिटी फक्त कोर्टातच दाखवलेली आहे, दुसरं कोणाला माहिती नाही आहे, हे अर्जुन बोलत असतो. आणि इथेच अर्जुनचा ओव्हर कॉन्फिडन्स नडतो, कारण अर्जुनला माहीतच नसतं की यामुळं काय होणार आहे आणि अर्जुनने खूप मोठा आता गैरसमज करून घेतलेला असतो. कारण हे सगळं जे घडणार असतं ते मात्र खूप भयानक असतं, याचा विचारही अर्जुनने केलेला नसतो आणि आज अर्जुनला या सगळ्याची एक मोठी शिक्षा भोगावी लागणार असते आणि ती म्हणजेच जी आहे ती इतकी भयानक आहे की त्याचा विचारही कोणी केलेला नाही. आणि त्यासोबतच अर्जुनला असं वाटत होतं की काही झालं तरीही आत्ता महिपत जो आहे त्याला काही कळणार नाही, पण प्रिया तिथे येते आणि बोलायला सुरुवात करते, नाही तुम्ही सगळेजण काय करता इथे, असे कोणते पाहुणे आलेले आहेत म्हणून तुम्ही त्यांना गेटपर्यंत सोडायला आलेला आहात. तेव्हा प्रियाला इकडे सायली म्हणू लागते की कसं आहे माहिती आहे का, आमचे पाहुणे आहेत, आमचे आम्ही बघून घेऊ आणि त्याच्याशी तुला देणं घेणं नाही आहे. अर्जुन पण तेच बोलत असतो, अर्जुनचंही तेच म्हणणं असतं. पण प्रिया म्हणते की कसं आहे, या घरातली माणसंही तुम्हाला किंमत देत नाही आहेत आणि तुम्ही काय करताय याच्याशी मला काय करायचं आहे, हे सगळं प्रियाचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचवेळी अर्जुन सायली तिला इग्नोर करत असतात, परंतु सायलीने मात्र प्रियाचा चांगलाच वचपा काढलेला असतो आणि प्रियाला सांगितलेलं असतं की नको त्या गोष्टींमध्ये नाक खुपसायची अजिबात गरज नाही, आमची आम्ही बघून घेऊ, तू निघून जा इथून. आता प्रिया गेल्यानंतर अथर्व म्हणत असतो की आता हे कोण होतं. तेव्हा अर्जुन सांगतो की ही प्रिया, पण हिच्यापासून खूप लांब राहायचं, कारण ही त्या मैपतच्या माणसांचा माणूस आहे, त्यामुळं हिच्यासोबत जर तू सापडला तर पूर्णपणे बर्बाद होऊ शकतं, असं तो बोलत असतो. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन चैतन्याला सांगतो की आता तुम्ही दोघंही जा आणि 2 दिवस घराच्या बाहेरही यायचं नाही, कारण
महिपत जो आहे तो कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि त्याचबरोबर हा सगळा प्रॉब्लेम क्रिएट होण्यापेक्षा आपण सेफ राहणं गरजेचं आहे. इकडे प्रियाच्या डोक्यात एकच प्लॅन सुरू आहे, अश्विन अश्विन अश्विन. कारण अश्विनला एकदा का जाळ्यात ओढलं की प्रिया मात्र पुढच्या सगळ्या गोष्टी करायला रिकामी आणि त्यामुळं हे सगळं तिचं चाललेलं असतं. आणि ती अश्विनच्या रूममध्ये आलेली असते. अश्विन तिथे येतो आणि प्रिया मात्र अश्विनची रूम बघत असते आणि म्हणत असते की थोड्याच दिवसात ही रूम माझी होणार आहे. हे सगळं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं, अश्विन म्हणतो तू इथे काय करतेस? तेव्हा प्रिया म्हणते छान आहे रे तुझी रूम. तर मी पहिल्यांदाच आले ना आता बेस्ट फ्रेंड झाल्यानंतर. तेव्हा अश्विन म्हणतो यादी आली नव्हतीस का? तेव्हा ती म्हणते मी इथं राहायला आले होते ना, तेव्हा 1-2दा साफसफाईच्या निमित्ताने विमलताईंबरोबर आले होते मी इथं, पण आज पहिल्यांदाच आले ॲज अ बेस्ट फ्रेंड म्हणून. तेव्हा अश्विन म्हणतो काय सांगतेस? बरं ठीक आहे असं तो म्हणू लागतो. आणि त्यासोबतच इकडे प्रिया बोलत असते. प्रियाच्या डोक्यात प्लॅन सुरू झालेले असतात. नक्की काय करायचं आहे, कशा पद्धतीनं गोंधळ घालायचा आहे, अश्विनला कसं जाळ्यात ओढायचं आहे, हे सगळं प्लॅनिंग ती करत असते. त्यासोबतच अश्विन म्हणत असतो की तन्वी अगं, आणि त्यावेळेस इकडे ती म्हणू लागते की अरे माझा हात दुखतोय रे, काल ना मी पडलेले, थोडा हाताला मार लागलेला आहे. तेव्हा अश्विन म्हणतो पण तुला तर डॉक्टरांना दाखवणं गरजेचं होतं ना. तेव्हा ती म्हणते की डॉक्टरांनाच दाखवते ना मी. तेव्हा अश्विन म्हणतो अगं मी काही हाडाचा डॉक्टर नाही आहे, हां पण थोडंफार मला कळतं, मी बघतो काय झालेलं आहे ते. असं म्हणत अश्विन तिचा हात हातात घेऊन आता पाहू लागलेला असतो. आणि प्रियाला तेवढीच गोष्ट गरजेची असते. आणि प्रिया मग त्याच्याकडे पाहत असते आणि म्हणत असते की कसा मी तुला जाळ्यात अडकवते ते बघ. आणि अश्विनने तिच्या हाताला बँडेज बांधलेलं असतं. तेव्हा प्रिया म्हणत असते की कसं आहे, बँडेज तू माझ्या हाताला बांधतोय का, मी तुला गुंडाळते हे तुला कळणार पण नाही. हे सगळं प्रियाचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे अश्विन म्हणत असतो कसं आहे बघ, एनी टाईम डॉक्टर राहावं लागतं मला आणि त्यामुळे ह्या गोष्टी मी करत आहे असं तो बोलत असतो. आणि प्रिया मुद्दाम येते आणि अश्विनला धडकते आणि अश्विन तिला सावरायला जातो आणि तिला मिठीत घेतो. आणि त्यानंतर प्रिया तिथून निघून जाते आणि अश्विन मात्र बोलत असतो. अश्विन म्हणत असतो की ही तन्वी खरंच किती चांगली आहे ना, म्हणजे किती विचार करते प्रत्येक वेळेस. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि प्रिया बाहेर उभा राहून हे बोलणं ऐकत असते. आणि त्याचनंतर आता ती म्हणते की चला माझा प्लॅन सक्सेस झालेला आहे, हे तिचं प्लॅनिंग चाललेलं असतं. आणि त्यानंतर ती खाली येते. तेव्हा कल्पना म्हणते अगं काय झालं तुझ्या हाताला, आत्ता तर जाताना वरती हात नीट होता. तेव्हा ती सांगते की कसं आहे माहिती आहे का, माझा हात दुखत होता ना, म्हणून आपल्या घरच्या डॉक्टरने मला त्याला बँडेज बांधून दिलेला आहे. तेव्हा कल्पना म्हणते की बरोबर आहे, छान झालं, बरं झालं. कल्पनाला पण छान वाटत असतं. तेव्हा प्रतिमा इकडे विचार करू लागते की आज इथे येईपर्यंत तर हिच्या हाताला काही झालेलं नव्हतं, मग हिनं हा काय गोंधळ घातलेला आहे, हा प्रश्न कल्पनालाही पडलेला असतो. आणि कल्पना त्या गोष्टीचा इकडे प्रतिमा त्या गोष्टीचा विचार करत असते. कारण तिच्या लक्षात आलेलं असतं की ही तन्वी आहे ती काहीतरी गोंधळ घालत आहे. कारण तन्वीच्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टींवर लक्ष ठेवायचं हे प्रतिमाला चांगलंच माहिती आहे. कारण तिला माहिती आहे की ही मुलगी खोटारडी आहे आणि ही कोणत्याही थराला जाऊ शकते. ही गोष्ट मात्र प्रतिमाला चांगलीच माहिती आहे. आणि प्रतिमा समोर आता ही प्रियाची नाटकं चाललेली असतात. प्रिया मुद्दामच हे सगळं करत आहे हे कुठंतरी आता प्रतिमालाही जाणवत असतं आणि ती विचार करायला लागलेली असते. कारण आज सुभेदारांच्या घरी येतानाही तिच्या समोर आलेलं असतं ते म्हणजे प्रियाचं हे जे कारस्थान. कारण प्रियाने जो गोंधळ घातलेला आहे तो प्रतिमाला चांगलाच माहिती असतो. इकडे चैतन्याच्या घरी आता अथर्व विचारे राहायला आलेला आहे आणि चैतन्यने त्याची काळजी घ्यायचं ठरवलेलं आहे. त्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडू द्यायची नाही, हे सगळं चैतन्याच्या डोक्यात असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की चैतन्य आणि अर्जुन दोघंही असतात. आणि चैतन्य घरी फोन करतो आणि बघतो तर घरी कोणीच नाही. मग पुन्हा घरी येतो आणि तो विचार करू लागतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अथर्व विचारे हा घरातच नाही. तेव्हा तो अर्जुनला फोन करतो. अर्जुन अथर्व विचारे घरी नाही आहे, बहुतेक तो पळून गेला आहे. अर्जुन म्हणतो काय सांगतोस तू हे? तेव्हा अर्जुनलाही धक्का बसलेला असतो. कारण अथर्व विचारे हा पळून गेला आहे का कुणी त्याला गायब केला आहे ही खूप मोठी गोष्ट असते. कारण अचानक तो नाहीसा झालेला आहे, आता त्याला शोधायचं कसं हा मोठा प्रश्न असतो. आणि मग अर्जुन इकडे सायलीला फोन करतो आणि तो सायलीला सांगू लागतो की आपला मुख्य साक्षीदार अथर्व विचारे गायब झालेला आहे, तो चैतन्याच्या घरी नाही. तेव्हा सायलीला खूप मोठा धक्का बसलेला आहे. आता अर्जुन आणि सायली दोघांच्याही लक्षात येणार आहे की अथर्व विचारेला गायब केलेला आहे. कारण तो पळून जाणारा नाही. कारण तो साधा असला तरीही त्याच्या मनात एखाद्याबद्दल मदत करण्याची इच्छा भावना आहे.
त्यामुळं नक्कीच तो तिथून गायब झालेला नाही, तर त्याला गायब केलेला आहे, हे सगळं यांच्या लक्षात येणार आहे. तेव्हा आता सायली आणि अर्जुन गुंडांच्या तावडीतून अथर्व विचारेला कसे सोडवणार आणि त्याला कोर्टात कसा घेऊन येणार आणि तिथे अथर्व विचारेचा कसा बँड वाजवणार, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.